तर सरकारची जागा सरकारलाच मिळावी, सरकारच्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे। शासकीय जमिनीवरती पर्यटकांसाठी वाहनतळ व्हावं, याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी ही मागणी केली आहे। दिलीप देसाई यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूया। मी सध्या उभा आहे कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये। जिल्हाधिकारी कार्यालय माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जे जमीन आहे ती ही अतिक्रमण केलेली सर्व नागरिकांची आहे आणि ही जमीन सरकारी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाला जाग आली नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। ही जमीन सरकारची पुन्हा एकदा सरकारला मिळावी यासाठी याचिकाकर्ते दिलीप देसाई आहेत, ते आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी। काय सांगाल, ही सरकारची जमीन तुम्ही पुन्हा एकदा वाचवली? हे पहा, कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये 57 एकर 17 गुंठे यामध्ये अतिक्रमण करून तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या सहकार्याने फार मोठा फ्रॉड केला। संबंधितांना ही जमीन माझी आहे, खाजगी आहे, याचा कुठलाही पुरावा देता आला नाही। त्याचबरोबर इथे जे चर्च आहेत ते ट्रस्टी आहेत, यांना देखील आपण ट्रस्टी आहोत याचा पुरावा कुठलाही देता आलेला नाही। त्यामुळं काल झालेली सुनावणीचा जो निकाल आहे यामध्ये 57 एकर 17 गुंठेची जी किंमत आहे ती हजारो कोटी रुपये आहे। याच्यावर अनेक अतिक्रमण झालेत, महानगरपालिका काम करत नाही आहे। त्यामुळं या जागेवर आमचा असं एक कोल्हापूरकरांचं मत आहे की इथं श्री करवीर निवासी अंबाबाईचं इथं तीर्थक्षेत्र व्हावं, यात्री निवास व्हावं आणि पार्किंग सगळ्यात महत्त्वाचं आहे। 57 एकरमध्ये प्रचंड प्रमाणात पार्किंग होईल आणि कोल्हापुरातली पार्किंग समस्या मिटेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। कोल्हापुरातली मोक्याची असलेली जागा सरकारी असूनही वापरात नसल्यामुळे सरकारचं नुकसान होत आहे। त्याचबरोबर सर्व नागरिकांची सोय व्हावी अशी अपेक्षा याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी व्यक्त केली। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।